नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बीएसएफ हेड कॉन्स्टेबल मिलिटरी भरती 2024 तर पहा मित्रांनो, बीएसएफ कॉन्स्टेबलची जी मित्रांनो भरती निघालेली आहे. ठीक आहे, तर 1526 जागांसाठी जी मित्रांनो हे भरती निघाली आणि ही जी भरती आहे मित्रांनो सीएपीएफ बीएसएफ हेड कॉन्स्टेबलची जी मित्रांनो हे भरती आहे. ठीक आहे, आणि या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि या भरतीचे जे फॉर्म आहे बीएसएफ हेड कॉन्स्टेबल मिलिटरी सीएपीएफ या भरतीचे जे फॉर्म आहे तर या ठिकाणी मित्रांनो 9 जून 2024 पासून जे या भरतीचे फॉर्म भरणे चालू होता आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 8 जुलै 2024 असणार आहे. तर 9 तारखेला मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जाहिरात पाहायला भेटणार आहे, या ठिकाणी नोटिफिकेशन पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, तर चांगली मित्रांनो हे भरती निघत आहे. फक्त या भरतीमध्ये तुम्हाला 12वी पासवरच फॉर्म भरता येते. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, तर तुम्ही जर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. ठीक आहे, तर या भरतीची जी मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. या भरतीमध्ये फिजिकल किती आहे, या भरतीमध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे की सर्वात आधी फिजिकल होणार आहे, उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे. लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून जे 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, बीएसएफ हेड कॉन्स्टेबलची जी आहे पहा 1526 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि यामध्ये पहा मित्रांनो 6 प्रकारचे पद आहेत. तर पहिलं जे पद आहे ते मित्रांनो सीआरपीएफ यामध्ये जे आहे मित्रांनो 282 जागा असणार आहे. त्याचबरोबर दुसरं जे पद आहे ते आहे मित्रांनो या ठिकाणी बीएसएफ यामध्ये 302 जागा असणार आहे. तिसरं जे पद आहे ते आयटीबीपी यामध्ये 163 जागा असणार आहे आणि चौथं जे पद आहे ते सीआयएसएफ यामध्ये 496 जागा असणार आहे. त्याचबरोबर पाचवं जे पद आहे ते एसएसबीचा यामध्ये 5 जागा असणार आहे. आसाम रायफलचं सुद्धा यामध्ये 35 जागा असणार आहे. ठीक आहे, तर एवढे यामध्ये जे मित्रांनो 6 पदं असणार आहे. ठीक आहे, बीएसएफ हेड कॉन्स्टेबल मिलिटरी या भरतीमध्ये. ठीक आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये मित्रांनो शिक्षण फक्त 12वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. वयोमर्यादाचा जर विचार केला तर 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. एससी एसटी कॅटेगरीला 5 वर्ष सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे. ओपन कॅटेगरीचे तुम्ही असाल तर 18 ते 25 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे. एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर 18 ते तुम्हाला 28 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये जे मित्रांनो 200 रुपये फी ठेवण्यात आली आहे फक्त आणि एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही. तर तुम्ही जर मित्रांनो एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर आवर्जून या भरतीमध्ये फॉर्म भरा. तर चांगली मित्रांनो हे हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रीची जे मित्रांनो भरती निघत आहे. ठीक आहे, तर 9 तारखेलाच मित्रांनो या भरतीची तुम्हाला जाहिरात पाहायला भेटणार आहे. ती जाहिरात सुद्धा आपण टाकणार आहे. तर लवकरच या भरतीचे फॉर्म भरणे चालू होत आहे. तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून मित्रांनो तयारीला लागा, आतापासून अभ्यासाला लागा. ठीक आहे, त्याचबरोबर या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये फिजिकल, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर सर्वात अगोदर जे मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये तुमची या भरतीमध्ये लेखी परीक्षा होणार आहे. तर परीक्षेमध्ये प्रश्न जे विचारले जाणार आहे परीक्षेमध्ये मित्रांनो सीए चे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 20 प्रश्न मित्रांनो हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामरचे या ठिकाणी विचारले जाणार आहे. त्याचबरोबर 20 प्रश्न मित्रांनो परीक्षेला कम्प्युटरचे सुद्धा विचारले जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचा सर्वात आधी 100 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे बीएसएफ हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्री सीएपीएफ या भरतीची. ठीक आहे, तर सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे कम्प्युटर बेस्ड. त्याचबरोबर यामध्ये जे मित्रांनो तुम्हाला 2 घंट्याचा टायमिंग भेटणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर मागच्या वर्षी मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग नव्हती या भरतीमध्ये लेखी परीक्षेमध्ये, पण यावर्षी मित्रांनो असू शकते. निगेटिव्ह मार्किंग जरी असली तर 0.25 एवढी मित्रांनो या ठिकाणी असू शकते किंवा जे मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग सुद्धा नसणार आहे. कारण की अजून मित्रांनो या भरतीची जाहिरात नाही आली आहे, कारण की आजची तारीख मित्रांनो या ठिकाणी 7 जून आहे. ठीक आहे, तर बीएसएफ कॉन्स्टेबल हे मिनिस्ट्रीची जे मित्रांनो जे जाहिरात आहे तर ही जे 9 जूनला या ठिकाणी मित्रांनो दिसणार आहे. 9 जूनला या भरतीची जाहिरात येणार आहे आणि तेव्हाच मित्रांनो आपल्याला कळणार आहे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे. तेव्हा सुद्धा आपण स्पेशल व्हिडिओ आणणार आहे. ठीक आहे, तर सर्वात आधी मित्रांनो तुमची लेखी परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुमचं या भरतीमध्ये फिजिकल होणार आहे बीएसएफ हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्री सीएपीएफ या भरतीमध्ये. ठीक आहे, तर या भरतीमध्ये मित्रांनो फिजिकल किती आहे ते तुम्हाला सांगून देतो.
तर या भरतीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते आणि तुम्ही जर एसटी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर 162.5 सेंटीमीटर उंची लागणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही महिला उमेदवार जर असाल तर महिला उमेदवारांसाठी उंची मित्रांनो या भरतीमध्ये 155 सेंटीमीटर लागते आणि एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार जर असाल तर 150 सेंटीमीटर या भरतीमध्ये उंची लागणार आहे, ठीक आहे. तर या भरतीमध्ये फक्त मित्रांनो उंची लागते, फिजिकल वगैरे काय नाही या भरतीमध्ये. रनिंग यामध्ये नाही, जसा इव्हेंट असते गोळाफेक झालं, 1600 मीटर झालं, 5 किलोमीटर रनिंग झालं, त्याचबरोबर लॉंग जंप झालं. तर हा एक इव्हेंट नाही मित्रांनो या भरतीमध्ये. 1600 मीटर रनिंग नाही या भरतीमध्ये, गोळाफेक सुद्धा नाही आहे, रनिंग सुद्धा नाही आहे, काहीच नाही मित्रांनो. या भरतीमध्ये रनिंग नाही होणार आहे, फक्त तुमचं त्या ठिकाणी मोजमाप केली जाणार आहे. तुमचं सर्वात आधी लेखी परीक्षा झाल्यावर, लेखी परीक्षा तुम्ही पास झाल्यावर ज्या मित्रांनो तुमची या ठिकाणी मोजमाप केली जाणार आहे, उंची वगैरे, ठीक आहे. बस एवढंच मित्रांनो या भरतीमध्ये असणार आहे, फिजिकल वगैरे नाही आहे, ठीक आहे. आणि तुमचं जर मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला एकदम मित्रांनो शाही ड्युटी भेटणार आहे, कारण की ऑफिसरची ज्या मित्रांनो हे भरती आहे आणि तुमचं जे काम आहे हे ऑफिसमध्येच मित्रांनो काम करावं लागणार आहे. कॅम्प्युटरवर बसून तुम्हाला मित्रांनो या भरतीमध्ये काम करावं लागणार आहे, कारण की असिस्टंटचे मित्रांनो यामध्ये काही पोस्ट आहे. आणि हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रीमध्ये जरी तुम्ही लागले, BSF हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्री CFF मध्ये जरी तुम्ही लागले तर तुम्हाला मित्रांनो ऑफिसमध्येच काम करावं लागणार आहे. या भरतीमध्ये कॅम्प्युटरवर मित्रांनो तुम्हाला काम करावं लागणार आहे, असं नाही की बा बॉर्डरवर त्या ठिकाणी ड्युटी करावं लागणार आहे. तर शाही कामा ऑफिसमध्ये तुम्हाला काम करावं लागणार आहे. त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये जर मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला चांगला भेटणार आहे. 25,000 पासून स्टार्ट असणार आहे तर 82,000 पर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये पगार भेटणार आहे. आणि इन हँड जर विचार केला तर 40,000 मित्रांनो तुमच्या हातात भेटणार आहे, ठीक आहे, स्टार्टिंगला, ठीक आहे. तर पगार वगैरे चांगला आहे मित्रांनो, दाबून, ठीक आहे. तर चांगली मित्रांनो हे भरती निघत आहे BSF हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्री CFF ची, ठीक आहे. तर 9 तारखेपासून या भरतीचे फॉर्म भरणे चालू होत आहे. तर सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुमचं यामध्ये फिजिकल होणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुमचं यामध्ये टायपिंग असणार आहे. टायपिंग सुद्धा मित्रांनो या इंग्रजी टायपिंग आहे 35 शब्द मिनिट या ठिकाणी मित्रांनो. इंग्रजी टायपिंग 35 शब्द ज्या मित्रांनो मिनिट या ठिकाणी असले पाहिजे. त्याचबरोबर मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट असली पाहिजे, ठीक आहे. तर एवढीच यामध्ये ज्या मित्रांनो टायपिंग ठेवण्यात आलेली आहे, ठीक आहे. तर सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये फिजिकल, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं टायपिंग असणार आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल असणार आहे आणि पाचव्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर चांगली मित्रांनो हे भरती निघत आहे BSF हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्री CFF ची, ठीक आहे. 1526 जागांसाठी ही भरती निघत आहे. येत्या 9 जूनला मित्रांनो या भरतीचे फॉर्म भरणे चालू होता आणि त्यावेळेस मित्रांनो जाहिरात सुद्धा येणार आहे. तर जेव्हा या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे तेव्हा सुद्धा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकणार आहे. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपला व्हिडिओ, ठीक आहे. तर चांगली मित्रांनो हे भरती निघत आहे, आतापासून तयारी करा. ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून इमानदारीने अभ्यास करा, आतापासून तयारी करा. तर चांगली मित्रांनो हे सुवर्ण संधी तुमच्या हाती निघून येत आहे, ठीक आहे. तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती BSF हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्री या भरतीची. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.